स्वामी ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. माझा जो व्हिडिओ होता की ज्यामध्ये आपली स्वामी सेवा जी आहे ती गुप्त ठेवावी, त्या व्हिडिओला तुम्ही इतका छान प्रतिसाद देताय आणि सगळेजण बघतायत, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि त्याचबरोबर अजूनही सर्वांबरोबर तो व्हिडिओ शेअर करा, माझी अशीच इच्छा आहे. कारण खूप जणांना त्याबद्दलची जी प्रश्न आहेत ऑलरेडी त्या व्हिडिओच्या खाली मला येत आहे. त्यामुळे मला बऱ्याच जणांनी एक प्रश्न विचारला होता की ताई, जर का आपण आपली सेवा जी आहे ती केली आणि ती दुसऱ्याला सांगितली तर आपली सेवा कमी होते किंवा त्याची जे त्याच्यावरचे जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स असतात ते कमी होतात, असं असतं का? तर कसं आहे ना, तर ते त्याचा रिझल्ट कमी होतो असं नसतं. पण तुम्ही जर का ती गोष्ट सांगताय ना, म्हणजे तुम्हाला स्वतःला अहंकार आहे, तुम्हाला स्वतःला इगो आहे आणि तुम्ही ती गोष्ट केली आहे म्हणजे स्वामी तुमचं खूप ऐकता किंवा तुमचं देव खूप ऐकतो म्हणून तुमच्या इच्छा पूर्ण करतात, असं तुम्हाला अहंकार किंवा इगो तो निर्माण होतो. त्यामुळे कधीही आपली जी सेवा असते ते लोकांना सांगत बसू नये. स्वामी सेवेत या, हे करा ते करा, आपण सांगणारे कोणी नाही आहे. हां, तुम्ही सांगू शकता की तुम्ही सारामृत वाचा, तारक मंत्र म्हणा, स्वामी समर्थांचा जप करा, पण समोरच्याने करायचा की नाही करायचा हा तो त्याचा स्वतः ठरवेल. कारण काय होतं ना, खूप जणांना बघून, ह्याला बघून त्याला बघून, मोठ्या अगदी फेमस लोकांना बघून काय होतं ना, की अरे बापरे, हा एवढा करतो, हा एवढे पारायण करतो, हा एवढं ग्रंथ वाचतो, त्यामुळे आपण पण करू, अशा जोशमध्ये ती लोक ती गोष्ट करायला लागतात. पण काय होतं ना, थोड्या दिवसांनी ना त्याचं सगळ्याचं फुस होऊन जातं आणि काही होत नाही, वाचन होत नाही, काही होत नाही, आपण परत आपल्या बॅक टू रुटीनला येऊन जातो. त्यामुळे ह्या गोष्टी असतात. त्याचबरोबर मी किती सेवा करते, मी सारामृत वाचलं, मी 108 वेळा वाचलं, मी 50 वेळा वाचलं, मी एवढ्या वेळेस वाचलं, पण झालं काहीच नाही. मी अर्धा एवढं अटेंड केल्या, हे केलं ते केलं, मी खूप काही केलं, पण झालं काहीच नाही. तर त्याच्या मागे असं रिझन असतं की तुमचे काही जे कुकर्म असतात मागच्या जन्माचे, मागच्या ह्याच्यातले, तर ते नष्ट करण्यासाठी आधीची जी सेवा असते ती असते. आणि ती सेवा झाली की मग जी पुढची असते ती तुम्हाला त्याचा लाभ मिळत जातो. कारण आता समजा तुम्ही बँकेत पैसे भरायला जातायत, आता तुमच्या बँकेत जर का पैसेच नाही आहेत, तुमच्या बँकेत नेगेटिव्ह बॅलन्स आहे, म्हणजे आता काय बँकेमध्ये कसं असतं की जर का खात्यात पैसेच नसतात तर ते नेगेटिव्हला जातात, मग -200 -500 असं जातो. आणि जेव्हा तुम्ही त्यामध्ये पैसे भरता तेव्हा आधी जे पैसे तुम्ही नेगेटिव्ह झालेले आहेत ते लोक पटकिनी काढून घेतात. तर समजा मी 1,500 रुपये माझ्या बँकमध्ये भरले, तर माझ्या जर का अकाउंटमध्ये ऑलरेडी -500चा मला नेगेटिव्ह बॅलन्स, नो बॅलन्स असल्यामुळे असेल, तर ते लोक काय करतील, ते आधी 500 रुपये कट करून घेतील आणि मग उरतील तुमच्याकडे 1000 रुपये. मग असंच आपल्या कर्मांचं असतं. आधीचे जे वाईट कर्म केलेले असतात त्यासाठी समजा आतापर्यंत तो तुमचा जो स्वामी समर्थांचा जप आहे, जो कोणताही जप आहे, कोणतीही सेवा आहे, कोणती उपासना आहे, कोणतेही पारायण आहे, कोणतेही पूजा आहे, काहीही आहे, यज्ञ आहे, हे आहे, होम आहे, हवन आहे, हे जर का तुमच्या मागचे कर्म खूप वाईट असतील आणि तुम्हाला असं वाटतं की मी एवढं सगळं करते तरी मला भेटत नाही आणि त्या व्यक्तीला बापरे एवढं कमी वयात एवढं सगळं भेटलं, तर काहीतरी असेल ना की त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं असेल. तो आत्ता या जन्मात चांगला वागत नसेल, मे बी मागच्या जन्मात त्यांनी खूप चांगले कर्म केले असतील. त्यामुळे आपल्या जुन्या कर्मांचं नष्ट करण्यासाठी तो साठा तयार केला जातो आणि त्यानंतर हे असतं आणि त्यावर मग व्याज आपण भरत राहतो. आता समजा हे जे व्याज आहे, व्याज म्हणजे कसं व्याज, की आपण जे काही एक्स्ट्रा सेवा करतो आणि कधी समजा तुम्हाला इच्छा झाली की नाही मी हे पण करेल, मी ते पण करेल, ते करा, थोडं वाढवा. खूप कमी किंवा खूप जास्ती अशी करण्याची गरज नाही आहे. तुमच्या मनाला पटेल तसं करा, पण तिने केलं म्हणून मी करणार आहे, त्याने केलं म्हणून मी करणार आहे असं करू नका. तुमच्या मनाला येईल, तुमच्या मनाला वाटेल, तुमच्या मनाला झेपेल तेवढं करा. कारण सेवा बरोबरीमध्ये होत नसते, कंपॅरिझनमध्ये होत नसते. सेवा स्वामी कधीच सांगत नाही तू एवढंच वाच, तू एवढंच कर, तू हेच कर. तुमचं बाकीच्या गोष्टी ऑल ओव्हर, मग आपण म्हणतो ना की ती आपल्याला सून मिळाली ती ऑलराऊंडर आहे बरं का. ऑलराऊंडर म्हणजे कसं, तुमच्या आचरणात, तुमच्या स्वभावात, तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्या चालण्यात, तुमच्या म्हणजे सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात त्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही काय सेवा करता त्याचा अहंकार न बाळगता तुम्ही ज्या सेवा करतायत त्या स्वामीचरणी अर्पण करा. कारण मी आता जस्ट एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मंत्रोच्चाराचा किती मोठा असा अनुभव एका डॉक्टरांनी शेअर केला होता की नुसतं नामस्मरण केल्याने सुद्धा तुम्ही खूप काही करू शकता, म्हणजे तुम्हाला चांगले अनुभव असे येऊ शकतात. त्यामुळे फक्त नामस्मरण जरी केलं तरी तुम्ही खूप काही करू शकाल. तर एक खूप सोपी नामस्मरणाची जी सेवा आहे, जी मी स्वतः मी बरेच दिवस झाले चालू करणार म्हणते, पण माझ्याकडनं होत नाही आहे, तर मी ती करणार आहे आणि केली की तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि ती खरंच करा, खूप सोपी आहे. तुम्हाला नाही बसून जमत आहे, तुम्ही ही सेवा करा, तुम्हाला खरंच याचे रिझल्ट्स खूप छान मिळतील.
चला, एवढीच होती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली विचारू शकता. त्याचबरोबर खूप तुम्ही कंजूसी करता बरं का, कितकी कंजूसी बरोबर नाही. स्वामी सेवा करायची तर थोडी कंजूसी बाहेर ठेवा. काय कंजूसी करता तुम्हाला मी सांगते. आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या महाराजांच्या ह्या मंत्राचा पाऊस पाडा, फक्त पाऊस पाडा. तुम्हाला सांगते इतकं तुम्हाला छान वाटेल. आपल्या कमेंट्समध्ये पाऊस पडला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा पाऊस पडला पाहिजे. स्वामींचं नाव घेण्यासाठी कसली हो कंजूसी. नक्की करा. श्री स्वामी समर्थ.